नमस्कार, मी अदिती तरडे. पुढारी न्यूजच्या नाताळ विशेष कार्यक्रमात तुमचं मनभरान स्वागत. तर तुम्ही आता बोलत असाल की हे असं का बोलते म्हणजे आता जगभरामध्ये ख्रिसमसचा उत्साह दिसून येतोय, ख्रिसमसची धूम दिसून येते आणि मुंबईत जर ख्रिसमस अनुभवायचा असेल ना तर महाराष्ट्राचं मिनी गोवा वसईत यावं लागतंय. तर मीही आले वसईत, कारण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत हाच ख्रिसमसचा आनंद, हाच ख्रिसमसचा उत्साह पोहोचवायचा आहे. तर इतकी सुंदर लाइटिंग आपण पाहतो, इतकी सुंदर रोषणाई आपण पाहतोय, ती आहे वसईच्या आळींमध्ये आता आपल्याला दिसून येते. प्रत्येक घराला खूप सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे आणि याच वसईमध्ये अजून कशा प्रकारे ख्रिसमस नेमका साजरा केला जातोय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि याचा अनुभव घेण्यासाठी चला वसईचा ख्रिसमस अनुभवूया, वसईची सफर करूया. वसईच्या आळींमधून फिरताना वेगवेगळे सेल्फी पॉइंट्स आपलं लक्ष वेधून घेतात आणि त्यातलाच हा एक स्नोमॅनचा सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे. संपूर्ण कापूस वापरून हा स्नोमॅन तयार करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर अशी रोषणाई सुद्धा त्याला केलेली आहे आणि आपण पाहिलं तर आतमध्ये सॅन्टा क्लॉजने जसे काही गिफ्ट्सच ठेवलेले आहेत सगळ्यांसाठी, असा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. तर इथे अजून एक देखावा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. तो देखावा म्हणजे पृथ्वीवर येशू ख्रिस्ताचा जन्म दाखवलेला आहे आणि त्याचा देखावा इथे क्रॉसच्या इथे साकारण्यात आलेला आहे. पृथ्वी, अतिशय मोठी अशी पृथ्वी साकारलेली आहे आणि त्यावर येशू ख्रिस्तांचा जन्म दाखवण्यात आलेला आहे. आणि हा देखावा ज्यांनी साकारला आहे ते एक कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहे. तर काय सांगाल की एकूणच ही सजावट करण्यासाठी काय आणि किती वेळ लागलेला आहे? महिनाभरापासून आम्हाला चर्चमधून एक टॉपिक देण्यात येतो, फेथ एज्युकेशन आणि फेथ म्हणून. मग आम्ही गावातले सर्व मुलं एकत्र जमतो, त्यावरती विषय चर्चा होते. मग आम्ही त्या विषयावरती चर्चा करून मग आम्ही तो एक थीम आम्ही साजरी करतो. तरी महिनाभरापासून आमची ही तयारी चालू असते आणि ह्या वेळेला थीम होती की फेथ आणि एज्युकेशन. ओके, त्याच भरोशावरती आणि त्याच बेसिसवरती आम्ही हा देखावा साकारलेला आहे. तर सध्याच्या काळात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आम्ही बघितली की मागच्या 1 महिन्यापासून आम्ही सर्व एकत्र येत आहेत आणि हे बनवत आहेत. सगळ्यांनी आपल्या जॉब्समधून आणि बिझी लाईफमधून वेळ काढून एकत्र येतात आणि टाईम दिलं, एकामेकासोबत बॉन्डिंग झाली, युनिटी आम्हाला बघायला मिळाली गावामध्ये. दॅट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्रिसमस, बिंग टुगेदर अँड सेलिब्रेटिंग इट टुगेदर. मेरी क्रिसमस. की नाताळच्या सजावटीचा एक विशेष भाग म्हणजे नाताळ गोठा. घरोघरी चौकात हे क्रिसमस क्रीब म्हणजेच नाताळ गोठा तयार केला जातो आणि वसईत सुद्धा आपण नाताळ गोठा पाहतोय. वसईतल्या डेल्विन डिब्रेटो यांच्या घरात हा नाताळ गोठा तयार करण्यात आलेला आहे. मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनीच नाताळ साजरा केला जातो आणि त्याचीच प्रतिकृती त्यांनी थीम घेतली आहे, ती म्हणजे इकडच्या होली चर्चची. आणि हे ज्यांनी तयार केले, ज्यांच्या घरात हे तयार केलं गेले, ते डेल्विन डिब्रेटो सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशीच आपण संवाद सुद्धा साधूया. तर डेल्विन, सर्वप्रथम तुम्हाला मेरी क्रिसमस. पहिलं म्हणजे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण एवढं मोठं प्रमाणात म्हणजे याचे जवळजवळ आम्ही 20 स्केल डाऊन केलं आहे मॉडेल. तर एक्झॅक्ट ते डिटेलिंग वगैरे घ्यायचे आम्हाला जवळजवळ याच्यावरती पहिलंच म्हणजे पूर्ण बनवायच्या अगोदर जे पेपरवर्क म्हणजे बोलतात ते आपण तसं म्हणजे डिटेलिंग जे काढायची होती, किती स्केल आहे, कुठे काय लागेल, त्याच्यामध्येच आम्हाला जवळजवळ 1 महिना वगैरे गेला. त्याच्यानंतर बनवायला जास्त काही टाईम लागला नाही, तरी 1 महिना गेला आणि 1 महिन्यामध्ये ते टोटल 2 महिने आमचे यामध्ये गेले. आणि त्याचसोबत मला इथे आणखी काही सजावटी दिसत आहेत. तर गोव्यातलं जे बेसिलिका ऑफ बॉम जेजस हे सुप्रसिद्ध चर्च आहे, त्याची सुद्धा प्रतिकृती इथे आपल्याला साकारलेली दिसते आणि अतिशय बारीक कोरीव काम आपल्याला इथे केलेलं दिसतंय. गोव्यामध्ये जे मोठं चर्च आपण पाहतो त्याची प्रतिकृती आता आपल्याला इथे पाहता येते. त्याचसोबत इथे आपल्याला ताजमहालाची सुद्धा जे आग्र्यात आहे त्याची सुद्धा प्रतिकृती आपल्याला इथे पाहता येते. त्यानंतर आपण इथे प्रतिकृती पाहतोय ती म्हणजे मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया याची, आणि याच्या प्रतिकृतीच्या शेजारीच आपल्याला
दुसरी सुद्धा एक प्रतिकृती दिसते, ती म्हणजे लिनिंग टॉवर ऑफ पिसा इटलीमध्ये जो आहे त्याची प्रतिकृती. तर आपण डेल्विन डिब्रेटो यांच्या घरामध्ये घराच्या अंगणात म्हणू शकतो की हे सगळे क्रिब डेकोरेशन आपण पाहतोय. तर डेल्विन, या इतक्या सुंदर आणि बारीक कलाकृती कोरीव काम केलेल्या हे जे क्रिब साकारलेलं आहे किंवा ही सजावट जी केलेली आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? ही सजावट आहे ही सिक्वेरा ब्रदर्स म्हणून आमच्या इकडे मूर्तिकार फेमस आहेत वसईमधले. ते मल्टिपल चर्चेस वगैरे सर्व बनवतात. तर ही प्रतिकृती जी बनवली आहे ही फायबरची आहे, पण ॲक्च्युली जी ओरिजिनल पीस आहे तो लाकडामध्ये बनवला आहे. तो त्यांच्याकडे स्वतःकडे त्यांनी ठेवला आहे आणि माझ्यासाठी हे त्यांनी मला बनवून पाठवलेलं आहे. की नाताळमध्ये घरात सुद्धा बऱ्यापैकी खूप उत्साहात सेलिब्रेशन होत असतं. तर आपल्यासोबत आहेत मिस अँड मिसेस परेरा यांची फॅमिली. तर सर, काय सांगाल की तुमच्या घरी नाताळ कसा सेलिब्रेट होतो? नाताळ म्हणजे ख्रिसमस हा वर्षातून एकदा येणारा ख्रिस्तोत्सव असतो. त्या दिवशी आम्ही संध्याकाळी म्हणजे ख्रिसमसच्या आदल्या दिवशी चर्चला जातो. प्रमुख प्राधान्य हे चर्चला असते. चर्चला गेल्यावर 1 तासाचा प्रार्थना विधी असतो, पवित्र मिस्सा असते. तदनंतर गावकरी आम्ही सर्व पॅरिसमध्ये देखावा केलेला असतो निर्णय विषयावरती. तो देखावा सादरीकरण होतो. तदनंतर प्रत्येक आळीमध्ये आम्ही जातो, एकत्र जमतो. गोडधोड केक असतो, कॉफी असते, रात्रीची वेळ असल्यामुळे सर्व एकत्र. दुसऱ्या दिवशी सकाळी शांत उठतो वेळेवर. मिस्सा असतात, पण आम्ही जाऊन आलेलो मिडनाईट मिस्सामुळे आम्हाला जायची गरज नसते दुसऱ्या दिवशी. मग आम्ही नवीन जावई, पाहुणे मंडळी किंवा लेकी आपल्या ज्या माहेरी गेलेल्या आहेत त्यांना वगैरे सर्वांना मित्रांना पण आमंत्रण देत असतो आणि दुपारचं एकत्र जेवण करत असतो. प्रामुख्याने आमच्यामध्ये नॉनव्हेज असतं. निर्णय प्रकारचे आयटम आम्ही घरीच बनवतो. तसंच गोडधोड करंजा, तदनंतर रोटे, आमच्या इकडे फुगे असतात त्याला बुलबुली म्हणतात. असे विविध प्रकारचे आम्ही सर्व आणि एकत्र जेवण आनंदात उत्साहात हा सण साजरा करत असतो. तर आपल्यासोबत मिसेस परेरा सुद्धा आहेत. आणि एक सण म्हटला की बायकांची एक वेगळी प्रकारची तयारी सुरू असते. तर तुम्ही काय सांगाल की घरात कशी तयारी सुरू असते आणि काय विशेष ख्रिसमस स्पेशल पदार्थ बनवले जातात? क्रिसमस म्हटलं म्हणजे आनंदाचा आणि हौसेचा दिवस असतो. क्रिसमसमध्ये आम्ही बायका लोक खूप हौसेने तयारी करत असतो. जवळजवळ 1 महिना अगोदर आमची तयारी असते. फराळ करणे, करंजा करणे आणि घराची साफसफाई, तयारी, आमची शॉपिंग. बापरे, क्रिसमस हा आमचा आनंदाचा वर्षांतून एकदाच येणारा हा सण आहे. आम्हाला खूप खूप आनंद होतो आणि ती तयारी आम्ही अगोदरच करत असतो. हा दिवस आणि प्रथम म्हणजे मी सगळ्या नाताळच्या सणाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. तर अशा प्रकारे आपण इथल्या रहिवाशांच्या आपल्यासोबत मिस अँड मिसेस परेरा यांची फॅमिली होती आणि त्यांच्याकडून आपण इथल्या रहिवाशांच्या कसा घरात सेलिब्रेट केला जातोय ख्रिसमस त्यांच्या भावना जाणून घेतल्या. वसईच्या नंदाखाळ परिसरातील होली स्पिरिट चर्चमध्ये आता आपण उभे आहोत आणि या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक डियाब्रिओ आपल्यासोबत आहे. तर फादर, सर्वप्रथम तुम्हाला पुढारी न्यूजतर्फे मेरी क्रिसमस. आणि आता ख्रिसमसचा सण सुरू आहे आणि येशू ख्रिस्तांचा जो संदेश असतो तो कुठेतरी तुमच्या मार्फत सर्व भाविकांपर्यंत पोहोचत असतो. तर या नाताळ सणाच्या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय संदेश देताय? तुमचे मी विशेष आभार मानतो आणि ख्रिस्त जयंतीच्या क्रिसमसच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देतो. काळाच्या सुरुवातीपासून परमेश्वर बाप माणसाशी निरनिराळ्या चिन्हांद्वारे आणि संदेशाद्वारे बोलला आणि वेळ आली तेव्हा 2000 वर्षापूर्वी तो आपल्या खुद्द पुत्राद्वारे, देवाच्या पुत्राद्वारे ह्या संपूर्ण विश्वासी बोलला. असा हा प्रभू येशू ख्रिस्त आज समाजामध्ये, जगामध्ये जी अंधाधुंदी माजलेली आहे, गदारोळ माजलेला आहे, माणसं माणसाबरोबर माणसासारखी वागत नाहीत, समता नाही आहे, समेट नाही आहे, अशा ठिकाणी पुन्हा एकदा ख्रिस्त जयंतीचा हा सोहळा साजरा करत असताना तोच संदेश देत आहे की प्रत्येक माणसानं एकमेकांबरोबर समृद्धीनं, शांतीनं, प्रेमानं, आदरानं वागलं पाहिजे. आणि जेव्हा मनुष्य माणसाबरोबर प्रेमानं आणि आदरानं वागेल तेव्हाच
प्रभू येशू ख्रिस्ताचा हा खरा संदेश ख्रिस्त जयंतीचा सोहळा जो आहे तो साजरा केला जाईल. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना ह्या ख्रिसमसच्या शुभेच्छा. प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवरती येवो. तर अशा प्रकारे आपण फादर डॉमिनिक डियाब्रिओ यांच्याकडून भाविकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय संदेश दिलाय हा जाणून घेतला. ख्रिसमसच्या सजावटीमध्ये महत्त्वाची एक गोष्ट आपण सगळीकडेच पाहतो ती म्हणजे ही चांदणी. अगदी प्रत्येक घरावर सुद्धा चांदणी लावलेली असते आणि ही चांदणीची सजावट आपण पाहतो. पण याच्या मागे एक कथा आहे आणि ती कथा नेमकी काय आहे ती आपण जाणून घेऊया. नंदाखाळ या गावाचे रहिवासी आपल्यासोबत आहेत, जोनस परेरा सर. तर सर काय सांगाल की या चांदणीची कथा काय आणि ही सजावटीमध्ये का प्रामुख्याने वापरली जाते? जिकडे येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता त्या जन्माचा झाल्यानंतर तिकडच्या बाजूतील लोकांना हा संदेश कसा पसरवला पाहिजे होता. तर जो चांदण्याच्या रूपात जिकडे त्यांचा जन्म झाला होता गोठ्यामध्ये त्याच्यावरती स्टार तो चमकला होता. त्या देवदूतांनी तिकडच्या लोकांना जे शेफर्ड्स होते जे मेंढरे चारत होते त्यांना सांगितलं की तुम्हाला देव मिळाला आहे आणि तुम्ही त्या चंद्राला त्या ताऱ्याला फॉलो करा आणि त्या ताऱ्याच्या मागे तुम्ही जा. तुम्हाला ताऱ्याच्या दिशेने ते सर्व गेले आणि तिकडे येशू ख्रिस्त त्या गोठ्यामध्ये जिकडे जन्म झाला होता तिकडे त्यांची भेट झाली. तसेच 3 राजे येशू ख्रिस्ताला भेटायला आले होते ते सुद्धा त्या तारा बघूनच ते त्या गोठ्यापर्यंत पोहोचले. तर अशा प्रकारे आपण या चांदणीचं महत्त्व काय असतं आणि प्रत्येक ख्रिस्ती घरावर ही चांदणी आपल्याला ख्रिसमसमध्ये का दिसते हे जाणून घेतलं. तर असाच वसईचा हा पूर्ण जो काही सण आहे जो ख्रिसमस जशी काही दिवाळीच आहे अशा साजरा केला जातो आणि याचाच आनंद तुम्हालाही लुटायचा असेल तर येत्या नववर्षापर्यंत वसईत नक्की भेट देऊन जा, ख्रिसमसचा अनुभव घेऊन जा. मी अदिती तरडे, कॅमेरामॅन रोहनसह पुढारी न्यूज वसई.